तर काही लोकांना फ्रीलान्सिंग म्हणजे खूप सोपं वाटतं. एकतर घर बसल्या काम, चांगले पैसे कमवता येतात, कुठलंही टाईमचं लिमिट नसते, फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स असतात, कुठलंही बॉसचं प्रेशर नसतंय आणि छान तुमच्या कम्फर्टेबल प्लेसवरून आपण जे काही काम असेल तर ते करून चांगल्या प्रकारे पैसे जे असेल ना तर ते कमवू शकता. आणि भरपूर जणांच्या केसमध्ये या गोष्टी पॉसिबल पण आहेत. पण आपण आहोत हाऊसवाईफ, आपल्याला घरातली रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, मुलांचे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि या सगळ्यामधून जो काही आपल्याला वेळ मिळतो ना, तर तो आपण आपल्या फ्रीलान्सिंग करिअरसाठी जो असेल तर तो वापरतो आणि त्यामुळे कुठेतरी भरपूर प्रॉब्लेम्स जे असतील तर ते आपण फेस करतो. आणि माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ना, की थोडेफार प्रॉब्लेम्स आले, थोडाफार स्ट्रगल फेज चालू झाला, की लगेच क्विट करतात. म्हणजे ऍक्च्युअली करायचं काय आहे ना, तर हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तर आजचा व्हिडिओ स्पेशली मी महिलांसाठी, माझ्या गोड मैत्रिणींसाठी डेडिकेट करते. कारण कसं आहे बघा, एकदा तुम्हाला प्रॉब्लेम समजला ना, की त्याच्यावरती सोल्युशन काय फाइंड करायचं, तर ते आपल्या लगेचच लक्षात येतं. त्यामुळे आजचा व्हिडिओ कम्प्लिटली बघा, सो दॅट तुमचा जर तोच प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही तो ओव्हरकम करून फ्रीलान्सिंग थ्रू चांगले पैसे जे असतील ना, तर ते कमवू शकता. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर आपल्या नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जो बेल आयकॉन आहे ना, तर तो पण हिट करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आले की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन जे असेल तर ते मिळून जाणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण समजून घेऊयात की फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय असतं. तर फ्रीलान्सिंग म्हणजे बघा, की तुमच्याकडे एखादी स्किल आहे आणि त्या स्किलच्या बेसिसवरती तुम्ही क्लायंट्स घेताय, तुम्हाला घरातून घेताय तुमच्या कम्फर्टेबल प्लेसवरून आणि त्यांचं जे काही काम असेल ना तर ते करून घेताय. कुठल्याही प्रकारचं जॉब किंवा बॉन्ड असं कुठलंच तुमचं याच्यामध्ये नसतं. आता फ्रीलान्सिंग मध्ये कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, तर सगळ्यात पहिलं ऑप्शन जो की बेस्ट ऑप्शन आहे, ज्याच्या थ्रू मी माझं करिअर फ्रीलान्सिंगचे जे आहे तर ते स्टार्ट केलं, तो म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट. म्हणजे इतरांचे फेसबुकचं अकाउंट, इंस्टाग्रामचं अकाउंट जे काही असेल ना तर ते हँडल करायचं. बघा भरपूर असे व्यावसायिक असतात ना, की त्यांना त्यांच्या बिझी रुटीन मधून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हँडल करायला वेळ मिळत नाही, ग्राफिक्स बनवायला वेळ मिळत नाही, कॉन्टेंट क्रिएट करायला वेळ मिळत नाही आणि अशा वेळी आपण त्या व्यावसायिकांना ऍज अ सोशल मीडिया मॅनेजर हेल्प करू शकतो. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट जे काही असतील ना तर ते स्ट्रॉंग करण्यासाठी. कारण सध्या सोशल मीडिया प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट आहे एखादा व्यवसाय जो असेल तर तो ग्रो करायचा असेल तर. सेकंड ऑप्शन आहे, तुम्ही ग्राफिक्सचं काम करू शकता. म्हणजे तुम्हाला जर सोशल मीडियामध्ये वगैरे जायचं नसेल, फक्त फोटोज वगैरे बनवून द्यायचे असेल तर तुम्ही ऍज अ ग्राफिक डिझायनर काम करू शकता. भरपूर अशा सलोन्स असतात, जिम्स असतात, हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट्स असतात की ज्यांना ग्राफिक्स लागतात, ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स लागतात. एखादा सण सुद्धा आहे किंवा त्यांची एखादी स्पेशल ऑफर आहे तर मग त्यांना ते बनवून लागतं. थर्ड ऑप्शन आहे व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग मध्ये आता मी किंवा माझ्यासारखे भरपूर युट्यूबर्स असतात ज्यांचे एक 2-3 तरी चॅनल्स असतात आणि अशा वेळेला त्यांना व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड करणं, तो एडिट करणं पॉसिबल होत नाही. तेवढा वेळ जो असेल ना तो मिळत नाही. त्यावेळी तुम्ही अशा युट्यूबर्सना मदत करू शकताय. त्यांचे जे काही व्हिडिओज जे असतील ना तर ते तुम्ही एडिट करून देऊ शकताय किंवा तुम्ही रील्स वगैरे जे काही असतील, फेसबुक, इंस्टाग्राम वरती आपण रील्स अपलोड करतो ना, तर अशा टाईपचे रील्स वगैरे तुम्ही एडिट करून देऊ शकताय. व्हर्च्युअल असिस्टंटचं काम आहे. म्हणजे तुम्ही घरातूनच माझ्यासारखी आता माझी अकॅडमी आहे तर मला भरपूर एन्क्वायरीज येतात, भरपूर मेल्स असतात किंवा व्हॉट्सअपचे मेसेजेस असतात, कॉलिंग करायचं असतं. तर ऍज अ व्हर्च्युअल असिस्टंट तुम्ही काम करू शकताय. म्हणजे काही लीड्स माझ्याकडे येतात, काही इन्क्वायरीज माझ्याकडे येतात, तर ते मी तुम्हाला फॉरवर्ड करेन आणि माझा बिहाफ तुम्ही बोलायचं आहे. जी काही इन्फॉर्मेशन असेल आपल्या अकॅडमीची, एजन्सीची, तर ती तुम्हाला सांगायची. तर अशा टाईपमध्ये व्हर्च्युअल असिस्टंटचं जे काही काम असेल ना तर ते तुम्ही करू शकता. भरपूर भरपूर ऑप्शन्स आहेत. मी खाली डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंगचे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत ना तर त्याची एक लिस्ट देते. सो दॅट त्यातला तुम्हाला कोणता फेवरेट वाटतो किंवा तुमचे कोणते स्किल्स आहेत तर त्याच्या अकॉर्डिंगली तुमचं जे काही काम असेल ना तर ते तुम्ही स्टार्ट करू शकताय. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो स्पेशली मी आणि माझ्यासारख्या भरपूर अशा महिला फेस करतात तर तो म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा इश्यू असतो. म्हणजे बघा, मी आता एखादं काम करायला बसलीये, ठीक आहे, माझे सगळे प्लॅनिंगचं पूर्ण सगळं रेडी आहे, माझा प्लॅन सगळा रेडी आहे, काय करायचंय, कसं करायचंय आणि त्यातून जे रिझल्ट येणार आहेत ना तर ते सुद्धा अतिउत्तम आहेत. चांगले पैसे मी कमवू शकतो. पण काय होतंय सांगते, मी आता इथे कामाला बसले ना, एकतर कोणीतरी मला घरातून हाक मारते, माझा नवरा असेल की मला चहा हवा आहे किंवा जेवण हवं आहे किंवा मग मुलं असेल त्यांना भूक लागली असेल, त्यांच्या भरपूर गोष्टी मला करायच्या असतात. कधी कधी तर मी काम करायला बसते, बाळ रडत असतं, तर भरपूर वेळेला मग काम ठेवून मला त्याला घ्यावं लागतं. कारण ती आपली फर्स्ट प्रायोरिटी असते. ऍज अ हाऊसवाईफ आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी आपलं घर, आपलं कुटुंब असतं आणि मग ते सांभाळत सांभाळत आपण कुठेतरी आपलं जे काही काम असेल ना तर ते करत असतो. प्लॅन संपूर्ण रेडी असतात, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. ते एक्झिक्यूट करायला बसलं ना की वेळेचा भरपूर प्रॉब्लेम जो असतो ना, माझ्या भरपूर महिलांना येतो आणि भरपूर वेळेला फक्त
आणि फक्त टाइम मॅनेजमेंटच्या इश्यूमुळे भरपूर महिला त्यांचं जे काही काम असेल ना तर ते क्विट करतात. कारण जरी तुम्ही फ्रीलान्सिंग करताय ना तरी पण तुम्हाला काहीतरी कामाचं एक टाइम लिमिट दिलेलं असतं की हा ग्राफिक्स आहे, हा तुम्ही उद्यापर्यंत बनवा. पण उद्या ठीक आहे म्हणजे 24 तासातला कधी कधी स्पेशली अशा महिलांना होतंय की ते 24 तास पण कमी पडतात एक 10 मिनिटाचा जो काही ग्राफिक्स असेल ना तर तो बनवायला. तर आता याच्यावरती प्रॉब्लेम्स तर आपण बघितले की आपल्याला वर्कमध्ये डिले होतो किंवा मग स्ट्रेस वाढतो की काम करायचंय, मग एकतर फॅमिलीमध्ये पण व्यवस्थित आपलं लक्ष लागत नाही किंवा आपलं मग काम जे असेल ना तर ते पण होत नाही, म्हणजे स्ट्रेस लेवल जो असेल ना तर तो वाढतो. मग कंटिन्युअसली इतर फॅमिली मेंबर्स वरती आपली जी काही चिडचिड असेल ना तर ती आपली होत राहते. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे, एक तर तुम्ही फिक्स्ड वर्किंग मेथड तुमची जी काही असेल ना तर ती ठेवा. म्हणजे मॉर्निंगला तुमची मुलं जर शाळेला वगैरे जात असतील तर तो वेळ तुम्ही वापरा किंवा मग दुपारी वगैरे तुमचं बाळ झोपलं असेल तर तो वेळ वापरा. झोप थोडीशी आपल्याला महत्वाची असते, पण कुठेतरी काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर थोडेफार सॅक्रिफायसेस आपल्याला करायला हवे. त्यामुळे दुपारचा वेळ असेल तर तो वापरा किंवा रात्री मुलं झोपली असतील तर तो वेळ तुम्ही वापरा. कारण स्पेशली जर तुम्ही ग्राफिक्स बनवताय, व्हिडिओ एडिटिंग करताय तर तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल लागतो. अगदी मुलं झोपल्यावरती लाईट बंद करून निवांत मुलांच्या शेजारी झोपून सुद्धा मी भरपूर वेळेला माझे जे काही डिझाईन्स वगैरे असतील ना तर निवांत मुलांच्या शेजारी झोपून सुद्धा माझ्या फोनवरून जे असेल ना तर ते बनवून देते. त्यामुळे हा एक प्लस पॉइंट आपल्याकडे आहे की आपलं फोनवरून काम आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला जितकं काम जमतं आणि जो वेळ तुम्हाला जमतो तर तितके लिमिट्स तुम्ही घ्या आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं जे काही प्लॅन असेल ना तर ते तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर वेळेला ना फॅमिलीला पण तुमच्या कन्व्हिन्स करा की आता जर चहा हवा असेल कोणाला तर चहा 2 मिनिटांमध्ये कोणीही बनवतं. ज्या पद्धतीने आपण चहा बनवू शकतो, ज्या पद्धतीने आपण चहा देऊ शकतो ना त्या पद्धतीने घरामध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये जर इतर लोकांना चहा हवा असेल ना तर ते सुद्धा बनवू शकतात आणि ते सुद्धा चहा पिऊ शकतात. पण ही गोष्ट ना त्यांना तुम्ही प्रेमाने सांगा, रागाने सांगू नका की तुला चहा बनवता येत नाही काय, तू करता येत नाही, तुला करता येत नाही काय, दिसत नाही काय माझं काम चालू आहे. भरपूर वेळेला आपण हा टोन वापरतो, मी पण भरपूर वेळेला हा टोन वापरते. पण काय होतंय ना त्यामुळे आपल्या घरातलं जे काही वातावरण असेल ना तर ते स्ट्रेसफुल होते कुठेतरी. त्यामुळे तुमच्या फॅमिली मेंबर्सना, तुमच्या लव्ड वन्सना तुमचा प्रॉब्लेम सांगा आणि त्या अकॉर्डिंगली त्याच्यावरती सोल्युशन घ्या. सेकंड प्रॉब्लेम हाच आहे आपला की फॅमिली सपोर्ट जो असेल ना तर तो आपल्याला नसतो. भरपूर वेळेला आपल्याला काय म्हणतात की काय करतेस, फोन तर घेऊन बसलेस, कुठे एवढे पैसे कमवतेस, काय आहे वगैरे असं भरपूर वेळेला आपल्याला म्हणतात. आणि त्यामुळे कुठेच आपल्याला एकतर आपल्या कामामध्ये कोणाचा सपोर्टच नसतो, पण इमोशनल सपोर्ट एका महिलेला खूप महत्वाचा असतो तिच्या फॅमिली मेंबर्सकडून, स्पेशली नवऱ्याकडून. आणि भरपूर महिलांच्या केसमध्ये इमोशनल सपोर्ट जो आहे ना तो मिळत नाही. म्हणजे तू करू शकतेस, तू कर, हे जे प्रोत्साहन देणारा शब्द असतात ना तर भरपूर महिलांना मिळत नाही. तर त्या महिलांना मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला कोणी प्रोत्साहन देत नाहीये ना तर आपण स्वतःला प्रोत्साहन द्या. कोण म्हणत नाही का तू करू शकतेस, तर तुम्ही स्वतः म्हणा की मी हे करेन आणि हे मी करेन, चांगल्या पद्धतीने करेन आणि इतरांना सगळ्यांना दाखवेन. कारण बघा ज्यावेळी आपण एखादं चांगलं काम करतो, चांगले पैसे कमवतो तर नक्कीच आपले फॅमिली मेंबर्स जे असतील अगदी कौतुक नाही ना केलं तरी सुद्धा त्यांना ती गोष्ट आवडणार आहे. त्यामुळे कुठेतरी एक्सेप्ट करा की बाबा सपोर्ट मिळतोय ना तर ठीक आहे, आणि नाही मिळत आहे ना तरी पण ठीक आहे, आपण आपलं जे काही काम असेल ना तर ते करू शकतो. फॅमिली मेंबर्स ना तुमचे प्रॉब्लेम्स वगैरे जे काही असतील ना तर थोडेसे समजून सांगा की बाबा मला असा प्रॉब्लेम होतोय, मी हे काम करू शकत नाही, माझं थोडंसं काम आहे. तर कुठेतरी बाउंड्रीज जे असतील ना स्वतःचे तर ते कुठेतरी तुम्ही फिक्स करा. पॉईंट नंबर 3, कुठलंही काम करताय ना तर क्लायंट्स मिळत नाहीत. बरं आमचे फॅमिली मेंबर्स पण सपोर्ट करतायत किंवा आम्हाला वेळ मिळतोय, आम्ही 2-3 तास काम करतोय, पण काम करून आम्हाला क्लायंट्सच मिळत नाही. मी ग्राफिक्सचं काम करतोय, सोशल मीडिया अकाउंट्स आम्ही हँडल करतोय, व्हिडिओ एडिटिंग मला चांगली करता येते, पण मला कामच मिळत नाही. मग काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी ना एक बिझनेस नंबर घ्या. जो काही नंबर तुम्ही वापरताय ना तुमच्या फोनमध्ये तर तो पर्सनल नंबर तुमचा आहे असंच ठेवा. एक्स्ट्राचा नंबर घ्या जो की तुमचा व्यवसायाचा नंबर असणार आहे. त्याच्यावरून डेली तुम्हाला 50 to 60 मी ऍटलिस्ट सांगते, डेली 50 ते 60 नवीन लोकांना, नवीन व्यवसायिकांना व्हॉट्सअप मेसेजेस जे काही असतील ना तर ते तुम्हाला पाठवायचे आहेत. सो दॅट काय होतंय, आउट रीच ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण स्वतः त्या लोकांना मेसेज पाठवतो की आम्ही ही सर्व्हिस देतोय, आम्ही ग्राफिक्स बनवतोय, तुम्हाला वेळ आहे. त्यामुळे तुम्ही काही व्यवसायिकांसाठी फ्रीमध्ये जे काही डिझाईन्स असतील ना तर ते देखील बनवून पाठवू शकताय. सॅम्पल पोस्ट जे काही असतील ना तर ते बनवून पाठवू शकताय. तुमचा पोर्टफोलिओ जो काय आहे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय काय काम केलेलं आहे, जरी तुम्ही इतरांसाठी केलेलं नाहीये पण तुमचे काही डिझाईन्स वगैरे तुम्ही बनवलेले आहेत तर ते बनवून पाठवा की अशा पद्धतीने आम्ही डिझाईन्स बनवतो आणि नक्कीच तुमचा जो काही बिझनेस असेल तर तो चांगला चालेल किंवा ग्रो होईल. अशा पद्धतीचे व्हॉट्सअप
व्हॉट्सअपचे मेसेजेस जे काही असतील ना, तर ते तुम्ही या व्यावसायिकांना पाठवू शकता. आता ह्या मेसेज करताना किंवा अशा टाईपचे आउटरीच करताना भरपूर वेळेला प्रॉब्लेम काय होतो, इन्स्टंट रिझल्ट आपल्याला मिळत नाही. म्हणजे आज मी 50 लोकांना मेसेज केला, उद्या मी 50 लोकांना केला, तिसऱ्या दिवशी केला, चौथ्या दिवशी केला, 8 दिवस झालं मी मेसेज करते मॅडम, पण मला कोणीच मेसेज करत नाहीये, मला रिप्लायच येत नाहीये कोणाचा. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, तर तो भरपूर फ्रीलान्सर्सच्या केसमध्ये कॉमन प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पेशन्स ठेवायचे आहेत आणि कन्सिस्टन्सी जी आहे तर ती ऍटलिस्ट 6 महिने व्यवस्थित तुमचं काम चालवा. ठीक आहे, तुमचे जे काय सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, म्हणजे तुमचं स्वतःचं फेसबुकचं अकाउंट असायला हवं, तुमचं स्वतःचं इंस्टाग्रामचं अकाउंट असायला हवं, त्याच्यावरती तुम्ही छान छान पद्धतीचा कॉन्टेंट बनवा. एखादी पोस्ट जसं की तुमच्याकडे जर कम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्याच्यावरती दाखवा, मोबाईल असेल तर त्याच्यावरती दाखवा की ही पोस्ट कशी होती, तुम्हाला क्लायंटची ऑर्डर कशी आली, तुम्ही ती कशी बनवली. तर या भरपूर गोष्टी डेली ऍटलिस्ट एक पोस्ट, एक रील्स जी आहे ना, तर ती तुम्हाला बनवायची आहे. कोणतेही कॉमन टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता. जसं की आता बघा, जस्ट गुढीपाडवा होता, तर गुढीपाडव्याची पोस्ट कशी तुम्ही बनवताय ग्राफिक्सची, तर ते तुम्ही तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती शोकेस करा. दिवाळी आलेली आहे, गणेशोत्सव आलेला आहे, तर वेगवेगळ्या फंक्शनसाठी, वेगवेगळ्या ह्याच्यासाठी, सण समारंभासाठी कशा पद्धतीने तुम्ही ग्राफिक्स जे काय असतील ते बनवताय, तर ते बिहाइंड द सीन्स दाखवा लोकांना. ठीक आहे, फक्त फोटोज नका अपलोड करू, तर रील्स दाखवा की कशा पद्धतीने तुम्ही तो ग्राफिक्स जो असेल तो बनवला, क्लायंटची रिक्वायरमेंट कशी होती. जरी क्लायंट नसेल तरी एक कन्सिडर करा की अशा अशा पद्धतीने रिक्वायरमेंट आहे आणि ती तुम्ही बनवली. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं कॉन्टेंट बनवलात आणि तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब तिन्ही सोशल मीडिया अकाउंटवरती जर तुम्ही तो पोस्ट केलात, तर नक्कीच थोड्या वेळाने तुम्हाला तिथून रिझल्ट जे काही असतील ना, तर ते यायला चालू होतील. आउटरीच जे तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही स्वतः मेसेजेस पाठवताय, तिकडून पण लोक रिप्लाय करतील. आणि मला इथे कुठेतरी एक टिप तुम्हाला द्यायची आहे, जी की खूप महत्वाची आहे आणि ही तुमच्याकडून तुम्ही अजिबात मिस आउट करू नका. एखाद्या व्यावसायिकाला आज समजा मी 50 मेसेजेस पाठवले, ठीक आहे, तर फक्त मेसेज पाठवणे इम्पॉर्टंट नाहीये, तर त्या 50 लोकांचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह असला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला 50 नाही जमत आहे, तुम्ही दिवसाला 20 करा, पण कन्सिस्टंटली करा. त्या 20 लोकांचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह असला पाहिजे. सोबतच तुम्हाला फॉलोअप द्यायचा आहे. ठीक आहे, फॉलोअप म्हणजे काय, आता मी आज त्यांना मेसेज पाठवला, ठीक आहे, आणि एक 15 दिवसांनी किंवा अनेक महिन्याने मी पुन्हा त्यांना मेसेज पाठवणार आहे, सेम कॉन्टॅक्ट्सना मी पुन्हा मेसेज पाठवणार आहे. तर ज्यावेळी आपण फॉलोअप करतो ना, तर मी तुम्हाला सांगते की 80 to 90% जो काही लीड कन्वर्ट होतो, जो काही सेल्स क्लोज होतो, तर तो फक्त आणि फक्त फॉलोअप मध्ये होतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीला एकदाच मेसेज केलात आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की ती व्यक्ती लगेच तुमच्याकडून पॅकेज घेईल, तर तसं होत नाही. तुम्ही त्यांना मेसेज केलात ना की 15 दिवसांनी, 20 दिवसांनी पुन्हा एक फॉलोअप मेसेज टाका. प्रत्येक महिन्याला एखादा फंक्शन आला, एखादा ओकेजन असेल, तर मेसेज टाका की ही ऑफर आहे आमची, आमचे एवढे फोटोज तुम्हाला मिळतील. तर अशा पद्धतीची एक कॉमन ऑफर टाका. व्हॉट्सअपवरती सध्या भरपूर स्पेशल फीचर्स निघालेले आहेत, जसं की ब्रॉडकास्ट आहे, लेबल्स म्हणून एक ऑप्शन निघालेला आहे. व्हॉट्सअप बिझनेस जर तुम्हाला शिकायचं असेल ना, ऍज अ फ्रीलान्सर बिझनेस व्हॉट्सअप तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप शिकायचं असेल तर खाली कॉमेंटमध्ये बिझनेस व्हॉट्सअप म्हणून मेसेज ड्रॉप करा. जर तुमचे 50 पेक्षा जास्त मेसेजेस असतील, कॉमेंट्स असतील बिझनेस व्हॉट्सअपचे, तर नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ जो काय असेल तर तो बिझनेस व्हॉट्सअपवरती इन डिटेल जो आहे ना, तर तो बनवणार आहे. कारण बिझनेस व्हॉट्सअप फ्रीलान्सरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर व्हॉट्सअप वापरू नका, बिझनेस व्हॉट्सअपच तुम्हाला यूज करायचा आहे. त्यामुळे लीड जनरेशनसाठी फॉलोअप मेसेज पाठवणं खूप जास्त महत्वाचं आहे. तर महिलांचं अजून एक कॉमन प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे लो कॉन्फिडन्स. म्हणजे मी आता 20 लोकांना मेसेज पाठवले, मग त्यांचा कॉल आला तर काय बोलू, कसं बोलू, मला जमेल का, कम्युनिकेशन स्किल्स तर नाही आहेत, मी खूप घाबरतीये किंवा मला नाही कम्फर्टेबल वाटत आहे बोलायला. तर असं भरपूर केसमध्ये, भरपूर महिलांचं स्पेशली जे असेल तर ते होतं. माझं सुद्धा सुरुवातीला तेच होत होतं. मी एक व्यवसाय चालू केला होता, हॅपी डील्स नावाचा, आणि सुरुवातीला मी पण असेच आउटरीच कोल्ड कॉल्स करायचे आणि त्यावेळी काय बोलायचं, कसं बोलायचं, बरं घरातली लोक आहेत, मग ती काय बोलतील, कसं हे होईल. तर भरपूर वेळेला आपण असे विचार करतो आणि आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्येच राहतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला आकाशामध्ये उंच उडायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावंच लागेल. कॉन्फिडन्स जो आहे स्वतःमध्ये तर तो बिल्ड करावाच लागेल आणि या गोष्टी तुम्हाला स्वतः करायच्यात. कोणीही तुमची मदत करणार नाही. अगदी मी सुद्धा तुम्हाला 100% मदत करू शकत नाही. मी तुम्हाला मोटिवेट करू शकते, पण जे काही प्लॅन्स तुम्हाला करायचे असतील ना, तर ते तुमचे तुम्हाला करायचे. त्यामुळे तुमच्या कम्फर्ट झोन मधून कुठेतरी बाहेर या आणि जे काही ऍक्शन्स लागतात ना, तर ते करा. पहिले प्रॅक्टिस करा काय बोलायचं. आणि कसं आहे सांगते तुम्हाला, कुठलीही गोष्ट कोणीही, अगदी एक्सपिरियन्स्ड माणूस म्हणजे जन्मतः तो एक्सपिरियन्स नसतो, तो पडतो, त्यानंतर तो शिकतो, अनुभव घेतो, एक्सपिरियन्स घेतो आणि ऑटोमॅटिकली
बघा, एक्सपिरियन्स लोकांचा पगार का चांगला असतो? कारण त्यांनी कुठेतरी त्यांच्या लाईफमध्ये मिस्टेक्स केलेले असतात, ते चुकलेले असतात आणि ते चुका, त्या मिस्टेक्स ते पुन्हा त्यांच्या नवीन जॉबवरती रिपीट करत नाहीत. त्यामुळे मोस्टली एक्सपिरियन्स्ड लोक जे काही असतील ना, त्यांना कम्पॅरेटिव्हली फ्रेशर्सच्या मानाने चांगला पगार असतो, कारण त्यांनी त्यांच्या चुकांमधून भरपूर गोष्टी शिकलेल्या असतात. त्यामुळे आता आपली वेळ आहे एक्सपिरियन्स गॅदर करण्याची आणि चांगला इन्कम जो असेल तो जनरेट करायचा असेल तर एक्सपिरियन्स खूप जास्त मॅटर करतो. त्यामुळे तुमच्या कम्फर्ट झोन मधून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडा, तुमचं जे काही काम असेल तर ते चालू करा. त्यानंतर अजून एक मोठा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे लो पेमेंट. भरपूर लोक काय करतात आपल्याला की कमी पेमेंट वरती पॅकेजेस जे काही असेल ना तर ते बार्गेन करतात की हाच पॅकेज द्या, बरं 1000ला तुम्ही 10 पोस्ट देताय ना तर आम्हाला 20 पोस्ट द्या, 3000ला तुम्ही सोशल मीडिया अकाउंट हँडल करताय ना मग त्यामध्ये आमचं युट्यूब पण करून द्या. तर असं भरपूर लोक करतात. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगते, इनिशियल स्टेजला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, सुरुवातीला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर भरपूर वेळेला ना कमीत कमी प्राइसिंग मध्ये सुद्धा तुमचे जे काही काम असेल ना तर ते चालू करा. तुमच्यासाठी तो एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. आता तुम्ही प्राइसिंगच्या मागे जाऊ नका, पॅकेज रेट जास्तच मिळायला पाहिजे तर याच्या मागे तुम्ही जाऊ नका. आता तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल की लोक कशा प्रकारे काम देतात, मग चुका वगैरे होतील तुमच्याकडून तर मग ते कशा प्रकारे आपण मॅनेज करायचं, तर या भरपूर गोष्टी तुम्हाला नव्याने शिकायला मिळतील, जे की तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर सुरुवातीचे एक 5 ते 10 क्लायंट्स ना तुम्ही कमी प्राइसिंग मध्ये सुद्धा चालू करू शकता. मग हळूहळू जसं एक्सपिरियन्स तुमचा वाढेल ना मग ऑटोमॅटिकली तुम्ही प्राइसिंगला लिमिट घाला की याच्या खाली आमचं पॅकेज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही नो म्हणू शकताय. त्यावेळी तुमच्याकडे क्लायंट्स असतात, एक स्टेबल इन्कम तुमच्याकडे असतो त्यावेळी. तर आता सुरुवातीला अर्ध्या पॅकेज वरती जरी तुम्हाला कोणी ऑफर देत असेल तर ती घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे सध्या तुम्हाला ते जे पॅकेज असेल ना तर ते मिळणं. त्यामुळे तुमचं जे काही काम असेल ना तर ते सुरुवातीला चालू करा, नंतर तुम्ही तुमची जी काही लेवल असेल तर ती सेट करू शकता. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 6 आहे की कन्सिस्टन्सी मेंटेन करणं खूप अवघड जात आहे. म्हणजे आज एखादी रील पोस्ट केली, मग 2 दिवस घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, काहीतरी फंक्शन आहे, भरपूर वेळेला असं होतं, किंवा मग मुलांनी काम करू दिलं नाही, मग रीलच पोस्ट केली नाही, तर असं भरपूर वेळेला आपलं होतं. तर त्यावेळी काय करायचं बघा, आपण एखादा वेळ सुट्टीचा असतो किंवा एखाद्या वेळ आपल्याकडे असा असतो की खूप वेळ आपल्याकडे आहे, तर त्या दिवशी काय करायचं, पुढच्या एक 7-8 दिवसाचं काम, पुढच्या 7-8 दिवसाचं त्याच्याही पेक्षा जास्त जमलं तर त्याच्याही पेक्षा जास्त काम जे असेल ना तर ते करून ठेवायचं. मधुराज किचन, तुम्हाला हे युट्यूबचं चॅनल माहिती असेल, तर त्या ना त्यांचे जे काही व्हिडिओज असतील ना तर ते लास्ट आरला रेकॉर्ड नाही करत. त्यांचे 2-2, 3-3, कधी-कधी 4-4 महिन्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग रेडी असतात आणि त्या काय वापरतात, प्लॅनर वापरतात, कॅलेंडर वापरतात की बाबा आज गणेशोत्सव आहे, 1-2 महिन्यांनी गणेशोत्सव आहे, तर मग गणेशोत्सवासाठी कोणते कोणते रेसिपीज लागतात तर त्यांच्याकडे ती आधीच लिस्ट असते, पूर्ण प्लॅनिंग त्यांनी केलेलं असते, त्यामुळे ते बेटर राहतंय. नाहीतर असेच रॅन्डमली कोणतेही व्हिडिओज बनवले, मग गणपती आलाय मग आता गणपतीसाठी काय पोस्ट करू, तर असं नाही. प्रॉपर प्लॅनिंग करा, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं. मग त्याच्यामध्ये एखादं ओकेजन आहे की 9 तारखेला गणेशोत्सव आहे, तर आधी एक 15 दिवस आधी तुम्ही तुमचे जे काही ग्राफिक्स वगैरे जे असतील ना तर ते डिझाईन करून सॉरी त्या डेट्स मध्ये जे असेल तर ते पोस्ट करू शकता. तर याच्यावरती सोल्युशन काय, तर एक रुटीन बनवा, प्रॉपर कॉन्टेंट प्लॅनर तुमचा बनवा आणि त्या अकॉर्डिंगली ज्या ज्या वेळी तुम्हाला शक्य आहे तर पुढची कामं जे काय असतील ना तर ते ऍडव्हान्स मध्ये बनवून तयार करून ठेवायला शिका. त्याला आपण बोलतो शेड्युलिंग, तर त्या गोष्टी तुम्ही करून ठेवायला शिका. प्रॉब्लेम नंबर 7 जो की पुन्हा कॉमन प्रॉब्लेम आहे तो म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स ऍट होम. घरामध्ये कधीही गेस्ट येतात, कोणी पाहुणे येतात, काहीतरी कार्यक्रम असतो किंवा काही मेडिकल इमर्जन्सी येते, तर भरपूर वेळेला डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असतं. भरपूर महिला एखादा पिक्चर लावला की 2-3 तास तो पिक्चर बघण्यामध्ये सुद्धा एंगेज होतात, म्हणजे स्वतः डिस्ट्रॅक्ट होतात. तर असं कृपया करू नका. काहीतरी स्वतःला एक सेल्फ डिसिप्लिन ठेवा, एक टाइम ठेवा. आता नक्कीच गेस्ट वगैरे आले तर इम्पॉर्टंट आहे. ऍज अ वुमेन ऑफ द फॅमिली तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे त्यांना वेलकम करणं किंवा ज्या गोष्टी असतील तर त्या करणं. पण त्यासाठी जो काही तुमचा वेळ गेलेला आहे तर तो कुठून तरी तुम्ही भरून काढणार आहात, तर या गोष्टी कुठेतरी मॅनेज करा. आणि फॅमिली मेंबर्स मधून जर कोण डिस्ट्रॅक्ट करत असेल तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमचं जे काही असेल ना तर ते तुम्ही तुमच्या फॅमिलीला पटवून सांगा की अशा अशा पद्धतीने काम आहे, मला या वेळेला इकडे अवेलेबल राहावं लागतं, माझं काम जे असेल तर ते मला करावं लागतं. नक्कीच प्रेमाने समजून सांगा. भरपूर वेळेला भरपूर लोक असे असतात की जे समजून घेतात आणि मग असं पण लोकांच्या केसमध्ये असतात की नाही समजून घेतात किंवा त्यांना नाही लक्षात येत आहे, तर त्यावेळेला भरपूर गोष्टी समजून सांगण्याच्या नादाला लागू नका. जर तुमच्या लक्षात आलंय की मी कितीही सांगितलं तर समोरच्या व्यक्तीला ते समजतच नाहीये किंवा समजलं असेल तरी पण ती व्यक्ती त्या अकॉर्डिंगली पॉझिटिव्ह रिॲक्ट करत नाहीये, तर त्यावेळेला मग तुमची टाइम
आणि तुमची एनर्जी खूप इम्पॉर्टंट, तुमची एनर्जी आहे तर ती वेस्ट करू नका आणि त्या व्यक्तीला समजून सांगण्याच्या नादाला लागू नका. 2-3 कामं जी काही एक्स्ट्रा तुम्हाला लागतात तर ती फास्ट 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 करा आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं जे काही कामाचं रुटीन असेल ना तर ते करून घ्या. तर चॅलेंजेस तर आपल्या लाईफमध्ये भरपूर आहेत, स्ट्रगल तर भरपूर आहे, पण प्रत्येक चॅलेंजला, प्रत्येक स्ट्रगलला एक चांगला फेज पण येतो. आपण जर चांगल्या पद्धतीने जे काही प्रॉब्लेम्स, जे काही सिच्युएशन्स असतील तर ते हँडल केले तर नक्कीच एक फ्रीलान्सर म्हणून चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकताय आणि चांगल्या पद्धतीने इन्कम जो असेल ना तो जनरेट करू शकता. त्याचे काही टिप्स ट्रिक्स तुम्हाला जर लक्षात आले, तुमच्या फॅमिलीच्या काही गोष्टी, त्यांचे मूड स्विंग्स, त्यांच्या टाइम्स वगैरे या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर नक्कीच एक उत्तम फ्रीलान्सर जे असेल ना तर ते तुम्ही होऊ शकता. तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची स्किल ओळखा, तुमचं कामाला थोडासा वेळ द्या, तुमच्या स्किलला थोडासा वेळ द्या, आउटरीच चालू करा, लोकांना तुमची इन्फॉर्मेशन जी असेल तर ती पाठवा, कन्सिस्टन्सी मेंटेन करा, पेशन्स ठेवा तुमच्या कामाच्या प्रती आणि अकॉर्डिंगली सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या व्यवस्थित व्हायला ऑटोमॅटिकली चालू होतील. चॅलेंजेस येतील पण चॅलेंजेस बघून, स्ट्रगल बघून क्विट करू नका. ओव्हरकम करण्याचा, हर्डल्स ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच एक चांगला फ्रीलान्सर म्हणून तुमचं जे काही काम असेल ना तर ते चालू होईल. तर एक अपडेट होती, आपला मोबाईल ग्राफिक्सचा जो कोर्स आहे, ॲज अ फ्रीलान्सर जर तुम्हाला काम करायचं असेल तर ग्राफिक डिझायनर म्हणून तुम्ही काम करू शकताय, सोशल मीडिया मॅनेजर म्हणून जर तुम्ही काम करू शकताय. त्यामुळे जर तुम्हाला ग्राफिक्स शिकायचं असेल तर 30 मार्चला आपली ग्राफिक्सची जी काही बॅच आहे तर ती चालू होते. सोशल मीडिया मॅनेजमेंटची 28 मार्चला, आता या मंथ एंडला. तर भरपूर वेगवेगळे कोर्सेस ह्या मंथ एंडला आणि एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये जे असतील ना तर ते चालू होतात. तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन सिरियस लर्नरसाठी, ठीक आहे, जर तुम्हाला, आता मी इथपर्यंत तुम्हाला भरपूर गोष्टी सांगितलं, जर सिरियसली तुम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं असेल, नक्कीच वर्क फ्रॉम होम थ्रू काहीतरी अर्न करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जो काही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तर तो तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्या नंबरवरती जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही कॉल्स करू शकता, कॉल करून जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती विचारू शकता. व्हॉट्सअपवरती सुद्धा तुम्ही इन्फॉर्मेशन विचारू शकता, जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती पाठवली जाईल. तर भरपूर बॅचेस चालू होत आहेत. गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आपल्या चालू झाल्या होत्या ज्या की इथून पुढच्या ऍडमिशन्सना सुद्धा आपण देणार आहोत. त्यामुळे नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची जी काही सीट असेल ना तर ती बुक करू शकताय. जर तुम्हाला खरंच फ्रीलान्सिंग मध्ये करिअर तुमचं करायचं असेल, फॅमिली आणि ह्या सगळ्या स्किल्स शिकून एक इन्कम करायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. मी स्वतः कॉल रिसीव्ह करेन किंवा माझे टीम मेंबर असतात श्रद्धा, ज्या की आज लिव्ह वरती आहेत. आता गुढीपाडवा किंवा ईद, रविवार भरपूर एकत्र लागून आलेले आहेत. त्यामुळे मी रिसीव्ह करेन किंवा श्रद्धा रिसीव्ह करतील. तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती दिली जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्कीच सांगा. तुमचे प्रॉब्लेम्स जर याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स असतील ना तर तेही मला ऐकायला आवडतील, कारण त्या प्रॉब्लेम्स वरती मग मी सोल्युशन्स जे काही असतील तर ते तुम्हाला सांगेन. तुमच्यासारख्या बऱ्याच महिला आहेत तर त्यांच्यासोबत मी जे काही सोल्युशन्स असतील ना तर ते शेअर करेन. काल ना मला एक कॉल आला होता, इन्क्वायरीसाठी कॉल आला होता, म्हणजे ग्राफिक्सची जे काही इन्क्वायरी असेल ना तर ती करण्यासाठी त्यांचा कॉल आला होता आणि त्यांना वाटलं की माझे टीम मेंबर बोलतायत, पण हळूहळू माझ्या टोनवरून त्यांच्या लक्षात आलं की मी बोलते. त्यांनी मला विचारलं की तुम्ही क्षितिजा मॅडम बोलताय का? मी म्हटलं हो, मी क्षितिजा बोलताय. तर आय डोंट नो वाय की त्या रडायला लागल्या, जे माझ्यासोबत त्या बोलतायत म्हणून त्या रडायला लागल्या. तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी जे काम करते तर नक्कीच एक युट्यूब चॅनल माझं आहे, माझी अकॅडमी आहे, मला ऍडसेन्स थ्रू पैसे मिळतात, अकॅडमी थ्रू पैसे मिळतात, तर इन्कम सोर्स आहेच माझा तो. पण त्याच्याही पलीकडं, ठीक आहे, म्हणजे महिलांच्या स्पेशली लाईफमध्ये एक चांगला पॉझिटिव्ह बदल जो असेल ना तर तो घडवण्यासाठी माझं हे काम मला तर वाटतंय की खूप इम्पॉर्टंट रोल जो असेल ना तर तो प्ले करते आणि अशामुळे मला खरं तर अजून जास्त मोटिवेशन मिळते, पॉवर मिळते माझं जे काही काम असेल ना तर ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायला. त्यामुळे मदत करत राहा चॅनल ग्रो करण्यामध्ये असेल, जे काय माझं काम असेल, माझे विचार असेल तर ते इतर महिलांसोबत असेल. त्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.